हॅलो नमस्कार, मी मनीषा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर मी तुम्हाला आज संध्याकाळचं माझं रुटीन दाखवणार आहे। तर संध्याकाळच्या 7 वाजलेले आहेत, तुम्हाला घड्याळात सुद्धा मी दाखवते। तर हे बघा 7ला 10 मिनिटं बाकी आहेत। तर बाहेर अजून उजेड आहे, पाऊस असल्यामुळे पावसाळ्यामध्ये बघा संध्याकाळच्या 7 वाजलेले आहेत तरी सुद्धा अजून उजेड आहे बाहेर आणि पाऊस सुद्धा चालू आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी देवाचा दिवा लावून घेतला, कारण संध्याकाळच्या 7 वाजलेले आहेत। संध्याकाळच्या 7 वाजले की आपण देवाचा कधीही दिवा लावायचा आहे, म्हणजे काय होतं घरामध्ये प्रसन्नता वाटते आणि खूप छान वाटतं। देवाचा दिवा लावला की घरात मस्त वाटतं। आता मी गॅसवरती दूध ठेवलेलं आहे गरम करायला, तर मी इकडे चहा पण ठेवणार आहे गॅसवरती। इकडे बघा सकाळी मी भांडी घासून ठेवलेली आहेत, ती सुद्धा मला मांडणीला लावायची आहेत, पण अगोदर तांदूळ कुकरला लावून घेते आणि मग भांडी लावते। तर अर्धी वाटी इथे तांदूळ घेतलेले आहेत। अर्धी वाटी जरी तांदूळ घेतले तरी 1 वाटी फुलून होतो, कारण हा जुना तांदूळ आहे, गावावरून आणलेला तांदूळ आहे। हा जुना तांदूळ आहे, त्याच्यामुळे जास्त भात होतो। तर मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, झाकण लावलं, कुकरला झाकण लाव आणि याला गॅसवरती ठेवू। मी संध्याकाळचं जेवण काही लवकर बनवत नाही, कारण तुमचे दादा लेट येतात। कुकरला आता भात लावलेला आहे। आता आपण मांडणीला भांडी लावून घेऊ। दुपारी भांडी घासलेली होती ती आता नितळलेली आहेत सगळी, पण तरी सुद्धा मी पुसून लावते कपड्याने। थोडं सुद्धा पाणी राहिले ना त्या भांड्यामध्ये की सगळा पेपर आपण भांड्याकडे टाकलेला असतो तो खराब होतो, नाहीतर मग भांडी सुद्धा आपली अशी ओली लागतात, म्हणून मी कपड्याने पुसून लावते। सकाळपासून आपण जरी भांडी घासली तरी सुद्धा त्या भांड्यामध्ये थोडं तरी पाणी राहतं, म्हणून आपण पुसून लावायची आहेत। पुसून लावली भांडी की म्हणजे आपण स्वयंपाक करताना किंवा जेवण घेतावेळी आपल्याला भांडी पुसून घ्यावी लागत नाहीत। आणि भांडी पुसण्यासाठी कपडा आपल्याला अलगच ठेवायचा आहे। आपल्याला कुठलंही भांडं पुसायचं असेल तर आपल्याला कपडा शोधावा लागत नाही, नाहीतर मग आपल्याला हा कपडा बघावा लागतो, तो कपडा चांगला आहे का बघावा लागतो आणि मग पुसावं लागतं भांडं। म्हणून 1-2 रुमाल का नाही आपल्याला भांडी पुसण्यासाठी त्या भांड्याच्या मांडणीजवळच ठेवायचं आहे। आणि त्या भांड्याच्या मांडणीजवळ ठेवलेला रुमाल असतो, त्या रुमालाला आपण कसलाही हात पुसायचा नाही, तिथंच असून द्यायचा भांडी पुसण्यासाठी। तर मी माझी भांडी लावलेली आहेत सगळी पुसून, मी फक्त 5 किंवा 6 मिनटं लागतात भांडी पुसून लावण्यासाठी। तर माझा कुकर पण झालेला आहे, तर कुकर मी खाली उतरून ठेवलेला आहे। तुमच्यासोबत मी आज अशी रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे खमंग लागणारी, जास्त लेअर असणारी, ती म्हणजे आळूवडी। गावावरून मला आळूवडीची पानं दिलेली आहेत, तर मी आज तुमच्यासोबत तीच रेसिपी शेअर करणार आहे। चला तर सुरुवात करू। आळूवडीचं पीठ भिजवून होईपर्यंत आपण गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 लिंबू चिरून टाकलेला आहे, कारण आपलं पातेलं काळं पडलं जातं, म्हणून आपण लिंबू टाकून ठेवायचं आहे। आळूवडीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघू। 1.5 चमचा इथे धने घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, 4 इंच अद्रक घेतलेले आहे, 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, 20 ते 21 लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। आणि ही बघा आळूवडीची पानं मला गावावरून दिलेली आहेत सासूबाईंनी, किती छान दिसत आहेत, हिरवीगार एकदम। हा पांढरा आळू आहे, पण खाजवणारा आळू नाही, कारण काळा आळू खाजवत नाही असं म्हणतात आणि पांढरा आळू खाजवतो, पण हा गावावरचा आळू आहे त्यामुळे काय खाजवत नाही। तर मी इथे गरम करून घेतलेले धने जाडसर असे बारीक करून घेतलेले आहेत। तर आपल्याला एकदम बारीक पण करायचं नाही, थोडंसं रवाळ ठेवायचं आहे। जिरंसुद्धा आपल्याला रवाळच ठेवायचं आहे, जास्त पावडर करायची नाही जिऱ्याची। तर इथे बघा थोडंसं मी मोठं पण ठेवलेलं आहे बघा, तर असं रवाळ ठेवायचं आहे, म्हणजे काय होतं त्या वडीमध्ये छान लागतं। दाताखाली जर जिरा आणि धना आला की खूप छान वास येतो। तर जिरेसुद्धा आता टाकून पावडर करून घ्यायची आहे। तर मी ते यामध्ये टाकून याची पावडर करून घेते। धने व जिरे आपण बारीक करून घेतले, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीरचे 2 भाग करून टाकणे, नंतर अद्रक टाकू, नंतर लसूण टाकायचं आहे, त्यानंतर आपल्याला 4 ते 5 मिरच्या टाकायच्या आहेत आणि याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। बारीक पेस्ट होण्यासाठी आपल्याला 4 चमचे याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर आता आपण बारीक एकदम पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर ही बघा आपण एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर एका भांड्यामध्ये आपल्याला ही पेस्ट काढून घ्यायची आहे। आता 1.5 कप आपण बेसन घेऊ, त्यानंतर 4 चमचे तांदळाचे पीठ टाकायचे आहे।
तांदळाचे पीठ का टाकले जाते? तांदळाच्या पिठामुळे आळूवडी जास्त तेलकट होत नाही व ती कुरकुरीत होण्यास मदत होते. त्यानंतर आपण अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायची आहे. तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू टाकला तरीसुद्धा चालेल. तर चवीनुसार आता मीठसुद्धा आपण टाकून घेऊ. आपण 1.5 कप बेसन घेतलेलं आहे. तर पावणा कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पाणी घेत आपल्याला पिठाला कालवून घ्यायचं आहे. पिठाला जास्त पण आपण पातळ करायचं नाही किंवा जास्त पण घट्ट करायचं नाही. आपल्याला अंदाज ठेवायचा आहे, तो म्हणजे भज्यापेक्षा थोडंसं घट्ट झालं पाहिजे पीठ. सगळे पीठ आपण भिजवून घेतले. आता 1.5 चमचा लाल तिखट घालायचे आहे. तुमच्याकडे कोणताही लाल तिखट मसाला असला तो घातला तरीसुद्धा चालेल. आता पीठ अनेकदा हाताने हलवून घेऊन आळूवडीचे पीठ भज्याच्या पिठापेक्षा थोडे घट्ट भिजवून घ्यायचे आहे. जर आपण जास्त पातळ केले तर ते आळूवडीच्या पानावरती बसणार नाही आणि जास्त जर घट्ट केले तर ते घशात दाटल्यासारखे वाटते. म्हणून आपल्याला आळूवडीचे पीठ भज्याच्या पिठापेक्षा थोडेसे घट्ट भिजवून घ्यायचे आहे. आता आपण आळूवडी थापण्यासाठी एक प्लेन पसरट भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही चपाती लाटतो तो पळपूट घेतला तरीसुद्धा चालेल. मी ते परात घेतलेले आहे. आपल्याला हाताला लावण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. ज्या वेळेला पानाला पीठ चिटकत नाही त्यावेळेला पाण्यामध्ये हात बुडवून त्या पानाला लावायचं आहे, म्हणजे पीठ आपलं चिटकलं जातं. वडी थापता वेळी लेअर आपल्याला एकसारखे लावून घ्यायचे आहेत. नाहीतर आळूवडीला एकसारखे पीठ लावले नाही तर आपली आळूवडी चांगली स्टीम होत नाही. तर आपल्याला 4 ते 5 थर लावून घ्यायचे आहेत पानाचे. आणि मोठी जर तुमची पानं असतील तर तुम्ही 3च पानाचा थर लावा, म्हणजे लेअर त्याला चांगले सुटले जातात. आणि छोटे असतील तर 4 किंवा 5 लेअर लावू शकताय. तर माझी इथे वडी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे सगळी आळूवडी आपली तयार करून घेऊ. आपण जे गॅसवरती पाणी ठेवलेलं ते उकळलेलं आहे. त्याच्यावरती मी चाळण ठेवलेली आहे आणि चाळणीला ब्रशनं तेल लावत आहे, कारण खाली वडी आपली चिकटली जाते म्हणून मी तेल लावत आहे. तुम्ही हातानं सुद्धा लावू शकता. तर तेल का लावायचं आहे आपल्याला? कारण अलगद आपली वडी निघते म्हणून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर मी आता स्टीम करण्यासाठी वडी ठेवत आहे. तर आता सगळी वडी आपण स्टीम करायला ठेवू. ज्या वेळेला वडी आपण स्टीम करायला ठेवतो त्यावेळेला गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे आणि 20 ते 25 मिनटं आपली वडी ही स्टीम करून घ्यायची आहे. तर मी गॅस बघा फास्ट ठेवलेला आहे. आपल्याला गॅस कमी करायचा नाही. 20 ते 25 मिनटं चांगली स्टीम झाली वडी की मस्त कुरकुरीत होते. एका साईडला वडी स्टीम करायला ठेवलेली आहे आणि दुसरी साईडला आपण तवा ठेवून चपात्या करून घेऊ, म्हणजे दोन्ही काम होऊन जातील. तर मी चपात्यासुद्धा करून घेते. आता चपाती आपली तयार झालेली आहे. तवा पण आपला तापलेला आहे. आता सगळ्या चपात्या आपण तयार करून घेऊ. आळूवडी बघा आपली किती मस्त तयार झालेली आहे. वाफ पण एकदम छान बसलेले आहे. आळूवडीला लेअर चांगले दिले ना तर एकसारखी उकडली जाते. तर याचे पीस करून घेऊ आपण. पीस आपल्याला जास्त पण मोठे करायचे नाही किंवा जास्त पण छोटे करायचे नाही. आपल्याला पीस मीडियम साईजचे करायचे आहेत. मीडियम साईजचे पीस केले म्हणजे एकदम कुरकुरीत आपली आळूवडी तयार होते. तर आपण या वडीला तळून घेऊ. कढई गरम झालेली आहे. कढईमध्ये तेल टाकू. आता आपण वडी सोडून घेऊ. आपल्याला गॅस फास्ट करायचा नाही. मीडियम ते मध्यम आचेवरती आपल्याला वडीला तळून घ्यायचं आहे. तर मी मीडियम गॅस ठेवलेला आहे. आता या मीडियम गॅसवरतीच आपल्याला वडी सगळी तळून घ्यायची आहे. संध्याकाळच्या 8:30 वाजलेले आहेत. स्वयंपाक माझा सगळा झालेला आहे.
तर तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की एक कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला रोज जर असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर एक कमेंट नक्की करा की कुठला व्हिडिओ बघायचा आहे. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.